हाय, पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे पल्लवी। आज मी घेऊन आले आहे कुरकुरीत भेंडी फ्राय रेसिपी। तर बघा, तुम्ही असं एकदम सोप्या पद्धतीने घरामध्ये असं कुरकुरीत भेंडी फ्राय बनवू शकता। तर बघा, अशा प्रकारे आपण भेंडी फ्राय आज बनवणार आहोत। तर चला बघूया हे कसं बनवतात। तर बघा, सगळ्यात पहिला मी भेंडी जी आहे अशा प्रकारे धुवून चांगली अशी वाळवून घेतलेली आहे। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला समोरचा आणि पाठीमागचा भाग असा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण भेंडीचा असा अर्धा तुकडा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर बघा, या प्रकारे आपण सगळे भेंडी जे आहे ते कापून घेऊयात। जर बी वगैरे मोठे असेल तर तुम्ही बी सुद्धा काढू शकता। तर चला, अशा प्रकारे हे सगळे भेंडी मी अशी चिरून घेत आहे। तर बघा, एकदम छोट्या तुकड्यांमध्ये तुम्ही अशाला कापून घ्या। तर बघा, इथं मी असं चांगलं भेंडी कापून घेतलेले आहेत। तर चला, आपण आता अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे आहेत पातळसर। यामध्ये मी घातलेलं आहे मीठ। तर यामध्ये थोडं मीठ घालून आपण याला 5 मिनिटासाठी असं सगळं हलवून घ्यायचं आहे आणि याला 1-2 मिनिटासाठी असं सोडून द्यायचं आहे। तर बघा, 2 मिनिटांनंतर मी यामध्ये घालत आहे कॉर्नफ्लॉवर। तर बघा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे चणा डाळीचं पीठ मी यामध्ये घालत आहे। तर बघा, हे दोन्ही आपल्याला 2-2 चमचे घालायचे आहेत। तुमच्या भेंडीच्या प्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। पहिला तुम्ही 1-1 चमचा घालून बघू शकता। तर नंतर आपण यामध्ये घालून घेऊया थोडीशी हळद आणि चवीनुसार लाल पावडर। मी इथं काश्मीरी लाल पावडरचा यूज केलेला आहे। तर चला, मी इथे 2 चमचे घातलेला आहे। तर सगळं जिन्नस जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा पहिला स्टार्टिंगला मीठ लावलं होतं त्यामुळे हे जे आपण पीठ आहे हे चांगलं असं भेंडीला लागतं। तर बघा, या प्रकारे आपण हे भेंडीला असं लावून घ्यायचं आहे आणि याला 5 मिनिटं असंच राहून द्यायचं आहे। तर चला, 5 मिनिटं होईपर्यंत इथं कढईमध्ये मी तेल सुद्धा तापायला ठेवलं होतं। तेल असं छानसं तापलेलं आहे आणि 5 मिनिटं सुद्धा झालेली आहेत। तर चला, भेंडी अशी उचलून घेऊयात आणि यामध्ये असे टाकून घेऊयात। गरमागरम तेलामध्ये आपल्याला भेंडी अशी तळून घ्यायची आहे। जी गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला हायच ठेवायची आहे। हाय फ्लेममध्येच आपल्याला हे भेंडी तळून घ्यायची आहेत, म्हणजेच भेंडी जेणेकरून तेल पकडणार नाही। तुम्ही अजून पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर करा आणि हा बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही जेव्हा भेंडी घालाल तेव्हा याला चमच्याचा असं टच करू नका। तर बघा, 2 मिनिटांनंतर आपण याला परतून घेऊयात, म्हणजेच आपली जी भेंडी आहे छान अशी क्रिस्पी होईल। तर चला, याला असं पलटून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता आपले हे जे भेंडी आहेत किती छान असे तळून निघत आहेत। तर चला, याचे बुडबुडे असे जाऊपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे हे आपली भेंडी क्रिस्पी झालेले आहेत। तर अशा प्रकारे आपण याला काढून घेऊयात। अशा प्रकारे सगळे भेंडी आपण तळून घेऊयात। तर ही भेंडी फ्राय रेसिपी खूपच छान अशी लागते। तर बघा, हे भेंडी तळून झाल्यानंतर तुम्ही यावर चाट मसाला सुद्धा घालू शकता। तर बघा, या प्रकारे आपल्याला सगळे भेंडी तळून घ्यायचे आहेत। तर चला, अशा प्रकारे सगळे भेंडी आपण तळून घेऊयात। तर चला, अशा प्रकारे आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेऊयात। तर बघा, किती छान अशी क्रिस्पी तळून झालेले आहेत। तर चला, आपण याला एका प्लेटमध्ये सर्व करूयात। तर तुम्ही अगदी जेवणाबरोबर याला असं सर्व करू शकता। तर बघा, किती छान आणि कलर सुद्धा खूपच सुरेख आलेला आहे। तर मी इथं बेडगी मिरचीचा यूज केला होता, त्यामुळे भेंडी फ्रायचा कलर अगदी लाल असा छान आलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर करा आणि माझा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।